नमस्कार, मी तृप्ती गृहलक्ष्मीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। मार्गशीर्ष गुरुवारी जे महालक्ष्मीचं व्रत असतं त्याचं उद्यापन हे महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी करतात। पण यावर्षी शेवटच्या गुरुवारी अमावस्या असल्याने प्रत्येकाला हा प्रश्न पडलाय की उद्यापन कधी करायचं, चौथ्या गुरुवारी करायचं की पाचव्या गुरुवारी। पाचव्या गुरुवारी म्हणजेच 11 जानेवारी 2024 या तारखेला अमावस्या असल्याने नक्की आपण उद्यापन करायचं कधी हा प्रश्न सर्वांनाच पडलाय। त्यामुळे मी आज या सर्व प्रश्नांची उत्तरे घेऊन आपल्या समोर आली आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। तसेच बेल आयकॉनला देखील हिट करा जेणेकरून मी टाकलेल्या नवनवीन व्हिडिओंचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। मार्गशीर्ष गुरुवारी जे व्रत उद्यापन केलं जातं ते महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी करतात। पण यावर्षी शेवटच्या गुरुवारी म्हणजेच दिनांक 11 जानेवारी 2024 या दिवशी अमावस्या आहे। त्यामुळे एक गैरसमज पसरलाय की 4च उपवास करायला हवे किंवा चौथ्या गुरुवारी उद्यापन करायला हवं, पण हे शास्त्र मान्य नाही, हे चुकीचं आहे। मार्गशीर्ष गुरुवार हे महालक्ष्मीचे जे व्रत आहे त्यानुसार शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावं हा नियमच आहे। त्यामुळे अमावस्या जरी असली तरी उद्यापन हे करावं। तसंच अमावस्या जी आहे ती 11 जानेवारी 2024 ला गुरुवारी 5:30 संपते आहे। त्यामुळे मार्गशीर्ष गुरुवारची पूजा ही संध्याकाळीच असते। त्यामुळे संध्याकाळी 5:30 नंतर उद्यापन करायला काहीच हरकत नाही, कारण अमावस्या ही अशुभ मानली जात नाही। कारण आपण लक्ष्मीपूजन कधी करतो? अमावस्येलाच करतो। त्यामुळे हा एक पर्वकाळ समजावा आणि या तारखेला म्हणजेच 11 जानेवारी 2024 गुरुवारी उपवास, व्रत, उद्यापन, दान धर्म, सवाष्ण भोजन अशा पद्धतीने करावं, म्हणजे व्रत पूर्ण होईल। अमावस्या आणि गुरुवारचा या व्रताशी कुठलाही संबंध नाही। अशाच प्रकारचे अनेक महत्त्वपूर्ण माहितीसाठी गृहलक्ष्मी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तसेच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा। धन्यवाद।